खपा सिनेमा करताना आता तुम्ही म्हणजे लेखक दिग्दर्शक होता आणि पूर्ण म्हणजे लिखाणापासून तर रिलीज पर्यंत म्हणजे आपण शेवटपर्यंत एकत्र होतो. मग ती जबाबदारी नक्की काय असते दिग्दर्शक म्हणून तुम्ही ती कशी हँडल करताय? नाही नाही, लिखाण म्हणून ही एका एचओडी म्हणून जबाबदारी असते. मुळात ना नाटक, मालिका, सिनेमा ही समूह कला आहे. सगळ्यांचं हे प्रत्येकाचं भार म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी आपण समजा बिर्याणी करतोय तर त्याच्यात एवढे जिरे मिरे काळा मसाला हे ते तांदूळ टुंदूळ सगळ्यांचा आपापला घटक आहे, त्याच्यातून ते तयार होतं. सिनेमाचं तसंच घटक आहे. पण ज्यावेळेस तुम्ही दिग्दर्शक म्हणून कॅप्टन ऑफ शिप म्हणून जबाबदारी घेतात त्यावेळेस तुम्हाला ती गोष्ट निवडण्यापासून गोष्ट बांधण्यापासून ती गोष्ट तुम्ही बांधली तर त्याच्या आधी तुम्हाला 2-3 रेकी करावं लागतात, त्याच्यानंतर स्क्रीन प्ले लॉक करावा लागतो. स्क्रीन प्ले लॉक केलाय तर ते कॅरेक्टर्स वाईज तुम्हाला प्रत्येक कॅरेक्टरचा विचार करावा लागतो. तुम्हाला आर्ट डिरेक्टर सोबत बसून तुम्हाला त्याचा टोन ठरावा लागतो है ना, की यार तिने भिंतीला समजा ब्ल्यू दिलाय आणि माझ्या कॉस्ट्युमवाल्यानी ब्ल्यू शर्ट घातलाय तर ती त्याच्यात मर्च होईल. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. त्याच्यानंतर आर्टिस्ट फायनल करत असताना तो त्या कॅरेक्टरमध्ये जाईल का. आपल्याकडे काय होतं, एक साधी गोष्ट आहे, तुला अनुभव असेल की व्हीजी सर होते. व्हीजी सरांनी पहिल्याच दिवशी मला म्हणले की नाही मी पायजामा घालतो. मी म्हणलं नाही सर मला 2 टांगे धोतर पाहिजे. नाही म्हणले मला मी पायजामाच घालणार. ते म्हणले शेवटी मला कंट्रोल म्हणले की मला ते दोन्ही गुडघ्याचं ऑपरेशन झालंय डॉक्टर माझ्या. मी म्हणलं सर किती चांगले, भूकंपाची गोष्ट आहे, दोन्ही पायाला लागले असं समजून मी त्यांना हे केलं. होतं काय ना, लेखकाने जे लिहिलंय तिने 4 महिने 5 महिने प्री प्रोडक्शन केलं सगळ्या डिपार्टमेंट सोबत बसून. ब्लॉक वाईज तिने कॅमेरामन सोबत लाईटवाल्या सोबत सगळ्यासोबत बसून तिने ब्लॉक वाईज सगळं केलेलं असतं. आणि नाव नाही घेत मी कोणाची, पण आर्टिस्ट लोक येतात. मी आता बऱ्याच सिनेमात बघतो आणि मग ते 11th आवरला म्हणतात हे असं नको, हे असं झालं, तसं नको, तसं झालं. हे आधी व्हायला पाहिजे. बरोबर आहे. मग मला काय वाटतं की डिरेक्टर्स ऍक्टर जर राहिला ना की डिरेक्टरनी काहीतरी सोचलेलं आहे, तुम्ही तेवढं केलं ना तर मग तिथंच त्याला कट पाडायचा ना. तुम्ही कशाला पाडा. प्रत्येकाने जर संदीप एक वाक्य वाढविलं तर 12 कलाकार आहेत, तर एक वाक्य म्हणजे 12 मिनिटात सिनेमा तुमचा तिथंच वाढला ना. निर्माता 12 मिनिटासाठी गेला का नाही. मग मला काय म्हणायचं की तुमची जी एनर्जी आहे ना, आपल्याकडे जनरली म्हणजे मी नाव नाही घेत कोणाचं, पण काय होतं ना, कॅमेरा ऑफ झाल्यावर एनर्जी जास्त येते बऱ्याच जणांना. कॅमेरा कट झाला की चार्ज होते ते, आणि कॅमेरा रोल झाला की मग ते बॅटरी डाऊन होती. तर मला वाटतं ही जी रिकामी एनर्जी आहे तर ती कॅमेरा रोल झाल्यावर दाखवा ना. बरोबर, बऱ्याच जणांनी दाखवलं पाहिजे, करायचा अभ्यास. आणि सगळ्यासोबत चांगलं राहिलं तर तो सिनेमा चांगला होतो. तुम्ही जर त्याचा फक्त व्यावसायिक मूल्य म्हणूनच त्याच्याकडे बघायला लागले तर मग तो सिनेमा तसा नाही होणार ना. मला याच्यातून पैसेच कमवायचे असं म्हणलं तर मग ते सिनेमाकडे तुम्ही दुय्यम हे करणार. सध्या एक ओरड असते नेहमीच की मराठी सिनेमा चालत नाही, तो चालला पाहिजे, अमुक झालं पाहिजे, तमुक झालं पाहिजे. नक्की याला जबाबदार कोण आहे नक्की या गोष्टी? सगळेच आहेत. बरं, म्हणजे खरं सांगतो सगळे जबाबदार आहेत. लेखक म्हणून आम्ही जबाबदार आहे. मी माझ्यापासून सुरुवात करतो. बरोबर. काय लेखक हा आईसारखा असतो. लेकरू रडल, लेकरू म्हणजे कोण, निर्माता दिग्दर्शक. ते जेवढं रडल तेवढं ते दूध देतं. नाही तर ते नाही रडलं तर आई म्हणते माझं लेकरू इतकं छान आहे, बिलकुल काही करीत नाही. त्याच्यामुळं साक्षर निर्माते आहेत, सुशिक्षित निर्माते नाही आहेत. बरोबर. मी काही सगळ्यांसाठी बोलत नाही, जे काही जे आहेत निर्मात्याने मुळात ना सुशिक्षित आणि साक्षर मध्ये फरक असतो. सुशिक्षित म्हणजे ना आणि एक 50-60% निर्माते असे येतो की त्यांना ना फक्त सिनेमा करायचा आहे. माझं म्हणणं काय आहे की कुठला सिनेमा करायचा आहे. आता संदीप मोहिते पाटील आहेत आमचे, ज्यांनी म्हणजे 18 कोटीचा सिनेमा केला, धर्मरक्षक, संभाजी महाराज. संदीप दादांचं मी खरंच बघितलंय. म्हणजे मी त्यांच्या माघारी बोलतो खूप लोकांना की कल्पनेतला निर्माता नावाचा जर निबंध आला तर मी संदीप दादा तुमच्यावर लिहिल. कारण तो माणूस ना पहिल्या दिवशीपासून नाही डॉक्टर हा सीन असा कशाला, मग तो इतिहासाचं ते आपण तसं केलं. अभ्यास करा, जसं निर्मात्यांनी अभ्यास केला पाहिजे, हे माझं पहिलं म्हणणं आहे. मग निर्माते करीत नाहीत अभ्यास. लेखक लोक चेंज व्हायला तयार नाहीत, काळानुरूप स्पीड घ्यायला तयार नाहीत. बरोबर. हाय त्याच कथेमध्ये गुरफटून पडलात. आता तो जमाना गेला हो. अहो त्यावेळेस सोनं 2,500 रुपये तोळा होतं, आता 1.5 लाख रुपये तोळा झालंय. बरोबर. जमाना बदललाय. आता 1 मिनिटामध्ये स्क्रोल करायला लागले, त्याच्यामुळं कंटेंट आहे तुमचा खूप कमी. चलचित्र
माध्यमामध्ये काम करतात, स्थिर चित्रामध्ये करत नाही. सिनेमाला चलचित्र म्हणतो आपण, बरोबर. ते झपझप झपझप गेलं पाहिजे. वर्ल्ड सिनेमा किती स्पीडली आहे. तुम्ही लबला लबला बोलू नका, त्या घटना स्पीडली दाखवा, सिनेमाला उंची दाखवा. निर्मात्याला मला सांग नाही, हॉरर करायचं तर 10 हॉरर सिनेमे बघा ना, OTT वर बघा. अरे ह्यांनी काय केलंय, मग आपण काय करायचं. मी आता कोल्हापूरला सिनेमा दिला हॉरर, संदीप खोटणे सांगत, त्याच्यात 8 महिन्याचं बाळ सिरियल किलर आहे. बरं. साऊथवाल्यांनी VFX केले. ते म्हणले यार ही कन्सेप्ट काय आहे. तर मग त्यांना मी सांगितलं की एक बेबीला जन्माला यायचं होतं आणि तिला तुम्ही अबॉर्ट करून मारून टाकले. ती बेबी प्रत्येकाच्या हे करायला लागली. युनिक कल्पना बरोबर, करा ना बरोबर. तुम्ही, वेगळे पण करा, तुमचे सिनेमे चालणार. निर्माता तिथं, त्याच्यानंतर दिग्दर्शक. किती टक्के, आता माझा तर सगळ्या दिग्दर्शकासोबत पाला आहे, तू किती टक्के दिग्दर्शक. हे बघा 70% दिग्दर्शक आहेत. हो. मी कुणाचे नावं घेत नाही, ते पॅरासाईट दिग्दर्शक असतात. कुणीतरी एक असोसिएट डिरेक्टर घेतात, त्याच्या खांद्यावरती जू टाकतात, त्याला चकारी धरून चालायला लावतात, आणि हे नुसतं ऍक्शन कटीत. मी तर नाव नाही घेत, एका दिग्दर्शकाचा सिनेमा चालू होता आणि ते झोपलं होतं. तर एका अभिनेत्याने इतका छान सीन झाला, त्याच्या हातात तांब्या होता, तिने तांब्याच फेकून आणला होता. शपथ सांगतो. मग असे पॅरासाईट डिरेक्टर असतील तर तुम्ही त्यांची काय अपेक्षा करणार. मग त्यांनी अर्धज्ञानी नव्हतं, पूर्ण ज्ञानी होणं. बघा ना जागतिक सिनेमा कुठं चाललाय. बरोबर. रोज अहो हे फोन आपला रोज त्याला 15 दिवसाला अपडेट म्हणून सांगतो. मग फोन जर हे तंत्र अपडेट म्हणून सांगतो तर तुम्ही तुमच्यात अपडेट झालं पाहिजे ना राव. अपडेट व्हा ना. तिथं तो गोंधळ आहे. आणि बाकी मी तंत्रज्ञ होतो. आता तू म्हणशील मी त्यांच्यावर बोलतो, मी माझ्यावर बोललोय. तंत्रज्ञ सुद्धा त्याला काम म्हणून बघायला लागले तरी, त्याला कला म्हणून बघा ना. तुम्ही जर काम म्हणून बघत असताल की ना माझं रोजंदारी 15 दिवसाचं काम मिळालं, असं नका बघू ना. तुम्ही पैसे म्हणजे इतकंच बजेट आहे, मी एवढंच देणार, काय फरक पडला. मी 100 रुपये त्याच्याकडे आहेत आणि तुमची क्वालिटी 1000 रुपये द्यायची, तर तुम्ही त्यात स्किल वापरा ना. कल्पना करायला पैसे लागतात का संदीप. मग कल्पना दरिद्री का व्हायचं आपण. प्रत्येक ठिकाणी निर्मात्याला पैसे कमी होते असं म्हणू नका ना. सगळेच जर त्याच्याकडे तिकिटीची बघायला लागली तर त्यांची ती चूक आहे. उरलं सुरलं आपण आधुनिक तंत्रज्ञान नाही मराठीतले लोक जवळ. तू खोप्यामध्ये बघितलं, आपण 2016ला केलेला खोपा, पण आपण क्रोमा केलं होतं. कित्येक सीन आपण क्रोमात केलते की विक्रम गोखलेंचं घर पडतंय, की भिंत अंगावर पडते, त्यांचं कुटुंब मरतं वगैरे. मी जो सीन केलता त्याच्यात घर पडते. आपण किती सीन क्रोमाचे केले. मग आपण त्यावेळेस क्रोमा, आधुनिक तंत्रज्ञान आपण का वापरत नाही. मेंढी सारखं कसं होतं, ही मेंढी त्याच्या मागे गेली. एक म्हणजे नागराज अण्णाचा सायराट चालला की आम्ही रायटर लोक आम्हाला सायराट सारखं लिहा. अरे एक बघितलंय ना, आता अजून दुसरं काहीतरी करा ना. तर ही जी आहे ना, ह्याच्यामुळे गोंधळ होते. टेक्निकलचा अभाव आहे. बजेटचं कारण सांगतात, बजेट फिजेटचं काही नसतं, टेक्निकलचा अभाव आहे. त्याच्यानंतर वितरण, कधी सिनेमा आला तेच कळत नाही. जाहिरात करीत नाहीत तुम्ही, कुठलंही करीत नाहीत. आणि त्याच्यानंतर खूप सगळे 70% आर्टिस्ट आहेत, त्यांची बिचाऱ्यांची चूक नाही. ते काय होतं, ते मालिकाही करतात, ते स्किटही करतात, ते इव्हेंटही घेतात, ते सुपाऱ्या घेतात आणि पिक्चरही करतात. तर ते त्यांना बिचाऱ्यांना तारखा नसतात, तर त्यांनी थोडे तारखा दिल्या पाहिजे ना, वेळ दिला पाहिजे. व्हॅनिटी नाही हे कसं म्हणतात, काय थंड पोळी आली हे कसं म्हणतात. साऊथ मध्ये जाऊन बघा. आता मी साऊथ मध्ये जातो कायम ना सर. 7ची शिफ्ट असली तर 6:45ला आर्टिस्ट रेडी असतो. ते म्हणत नाही मला पोतं पाहिजे के पाहिजे. माझ्या एका सिनेमात हिंदीतले नट बघितले मी, मराठीतले बघितले. अरे छान एन्व्हायरमेंट आहे, तिथं चिखल होता, व्हॅनिटी येत नव्हती. आमचे लागले बॉम्बलायला, व्हॅनिटी नाही व्हॅनिटी नाही. आणि ते हिंदीतले मस्त फोटो काढून त्या डोंगरात फिरत होते. अरे बोले ऐसा हमको कब मिलेगा दिखने को. तर थोडस बरोबर आहे. ह्या सुखवस्तूकडे लक्ष देण्यापेक्षा कामाकडे लक्ष द्यावं.